नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही पिरियडमध्ये क्लिअर ऑफ गाईडलाईन हा चॅप्टर सुरू केला होता. बहुतेक 3 व्हिडिओ त्याच्यावरती बनवले होते, परंतु तुमचा रिस्पॉन्स पाहून आपण काही दिवस ते बंद केले होते. तर आज आपण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की सर्व व्हिडिओ पूर्णपणे पहा, अभ्यास करा आणि जे आम्ही होमवर्क दिलेले ते आम्हाला तुम्ही सॉल्व करून आमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवायला पाहिजे. ठीक आहे. तुमचा रिस्पॉन्स नव्हता म्हणून आपण मधल्या काळामध्ये काही दिवस व्हिडिओ बनवले नाही आणि ते यूट्यूबवर टाकले नव्हते आपण. ठीक आहे. तर आता आपण कंटिन्यू करूया. अशी अपेक्षा आहे की सर्व अभ्यास करतील. ओके. आता पहा, तसे ह्या प्रकारचे प्रॉब्लेम झालेले आहेत. ठीक आहे. तरी आता एक गॅप पडल्यामुळं मी काय करतो, काही प्रॉब्लेम तेच म्हणून नाही पण त्या प्रकारचे काही प्रॉब्लेम पुन्हा घेतो. ठीक आहे. तर पहा, जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशनचे प्रॉब्लेम आपण पाहिले. इथले फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू -1, 2 and perpendicular to the lines x plus 2y plus 3 is equal to 0 and 3x minus 4y minus 5 is equal to 0. म्हणजे आपल्याला अशा दोन लाईनचे इक्वेशन काढायचे ज्या दोन्ही लाईन त्या पॉईंटमध्ये पास झालेल्या आहेत आणि त्या दोन लाईन ह्या इथं ज्या लाईनचे इक्वेशन दिलेले आहेत त्या लाईनला कसे इथं परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आता खूप सारे आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. जसं की याचा जनरल फॉर्म्युला होता बघा, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर पहा, ह्या लाईनचा जर स्लोप काय असेल तर m इज इक्वल टू आपण मायनस a बाय b स्लोप काढतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हेही सांगितलं होतं, समजा दोन लाईन, ही L1 लाईन आहे, L2 लाईन, ह्या दोन लाईन एकमेकींना परपेंडिक्युलर जर असतील तर यांच्या स्लोपचं जे रिलेशन आहे m1 इंटू m2 इज इक्वल टू -1 असतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो m1 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय m. म्हणजे दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर एका लाईनचा स्लोप हा मायनस रेसिप्रोकल मध्ये असतो काय तर दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या. ठीक आहे. तर हे सर्व आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला मी रिमाइंड करून दिलेला आहे. तर पहा, आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. पहा, पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू दिस पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू लाइन्स. ओके. त्या दोन लाईन्स साठी परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आपण ट्राय करूया. का सोल्यूशन, लेट L1 and L2 किंवा अंदर लाइन्स लिहितो मी, लेट लाइन्स L1 and L2 passing through -1, 2 and perpendicular to x plus 2y plus 3 is equal to 0 and 3x minus 4y minus 5 is equal to 0 respectively. ठीक आहे. L1 लाइन ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, L2 लाइन ह्या लाईनला परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता पहा, ह्या पहिल्या लाईनचा आपण दुसरी लाईन आहे, ह्या पहिल्या लाईनचा आपण स्लोप काढूया. स्लोप ऑफ लाईन x plus 2y plus 3 is equal to 0 is, तुम्हाला माहिती आहे, मायनस a बाय b. हे मायनस साइन a चा x चा कोएफिशिएंट a असतो, इथे a ची व्हॅल्यू 1 आहे, 1 डिवाइडेड बाय y चा कोएफिशिएंट b असतो, b ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. तुम्हाला मी आता जस्ट फॉर्म्युला सांगितलेला आहे. स्लोप ऑफ लाइन इज नथिंग बट दी
माइनस ए बाय बी, ठीक है, -1 डिवाइडेड बाय 2, ठीक है। देयरफॉर स्लोप ऑफ लाइन L1, तो L1 चा स्लोप काय असणार आहे, m1 इज इक्वल टू, आता याचा रेसिप्रोकल करून तुम्हाला माहिती आहे m1 इंटू m2 इज इक्वल टू -1 असते, बरोबर आहे। म्हणजे आपण काय करणार तर किंवा m1 इज इक्वल टू -1 डिवाइडेड बाय m2, म्हणजे याला रेसिप्रोकल मध्ये लिहायचं आणि मायनस साइन करणार आहे, बरोबर आहे। -1 डिवाइडेड बाय -1/2, मायनस मायनस प्लस होते, छेदात छेद अंशामध्ये येतो म्हणजे 2, ठीक आहे। म्हणजे m1 किती आला आपण 2 आला, m1 म्हणजे स्लोप ऑफ लाइन L1, ठीक आहे। आता स्लोप ऑफ लाइन, दुसऱ्या लाइनचं इक्वेशन 3x - 4y - 5 इज इक्वल टू 0, याचा स्लोप काय -3, ठीक आहे, -3 डिवाइडेड बाय -4, आता मायनस मायनस असल्यामुळे काय होईल 3/4 येईल, ठीक आहे। आता पहा देयरफॉर स्लोप ऑफ लाइन L2 इज m2 इज इक्वल टू, आता मायनस रेसिप्रोकल मध्ये हा नंबर छेदात छेद अंशामध्ये म्हणजे -4/3, ठीक आहे। अतिशय सोपे, मी याच्या अगोदर बहुतेक 2-3 प्रॉब्लेम घेतलेले होते। आता बघा इक्वेशन ऑफ लाइन व लाइन्स पासिंग थ्रू -1, 2 and having slopes m1 is equal to 2 and m2 is equal to -4/3 इक्वेशन काढायचं तर तुम्हाला स्लोप पॉइंट फॉर्म माहिती आहे, काय स्लोप पॉइंट फॉर्म y - y1, ठीक आहे, इज इक्वल टू m x - x1, ठीक आहे। ते दोन इक्वेशन आहेत, दोन तुम्हाला स्लोप दिले दिलेला आहे, म्हणून म्हणूया and y - y1 इज इक्वल टू m2 x - x1, ठीक आहे। y - y1 काय हे x1 y1 असतं बघा, y1 हे 2 इज इक्वल टू m2 m1 हे 2a x आणि x1 ची व्हॅल्यू -1 मायनस मायनस प्लस होईल, +1, हां y - 2 इज इक्वल टू मायनस, हे पहा m2 ची व्हॅल्यू -4/3 x - 1, आता हे -1 असल्यावर मायनस मायनस प्लस होते, पहिल्यासारखं हे फक्त बदल कुठे होणार आहे, हे तर स्लोपच्या ठिकाणी, बाकी ही ब्रॅकेटमधली क्वांटिटी आणि इकडली क्वांटिटी जी एलिप्स आहे ती सेम आहे, ठीक आहे। आता y - 2 इज इक्वल टू 2x + 2, आता हे इकडे याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण, 3 चं लिहायचं 3y - 6 इज इक्वल टू -4x - 4, ठीक आहे। आता आपण शक्यतो x जी आहे x टर्म ती पॉझिटिव्ह ठेवतो आणि बाकी सर्व एका ठिकाणी म्हणजे एका साईडला आणण्याचा प्रयत्न करतो। आपण हे दोन्ही इकडे लिहूया, म्हणजे 2x - y 2x - y + 2 आणि हे इकडे आल्यानंतर +2, ठीक आहे। हे मायनस होईल, हे प्लस होईल, इज इक्वल टू 0, हां हे इकडे आणूया 4x + 3y - 6
प्लस 4 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा रेट करूया आपण. 2x minus y plus 4 is equal to 0 and 4x plus 3y minus 2 is equal to 0. पहा L1 आणि L2 चे इक्वेशन आपल्याला भेटलेले आहे. आता आपल्याला फक्त इक्वेशन नाही करायचे, आपल्याला फाइंड जॉइंट इक्वेशन करायचे. Therefore जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन L1 and L2. ठीक है. आता बाय 2x minus y plus 4 into 4x plus 3y minus 2 is equal to 0. याचा गुणाकार असतो इज इक्वल टू 0 असतो. हे तुम्हाला माहिती आहे, आपण डेफिनेशन वगैरे पाहिली जॉइंट इक्वेशन किंवा कंपाउंड इक्वेशनची. आता आपण त्या टर्मला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू, नंतर या टर्मला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया, कॅल्क्युलेशन करून जे इक्वेशन येईल ते आपलं जॉइंट इक्वेशन असणार. पहा 2x into 4x म्हणजे 8x² ठीक आहे प्लस 6xy मायनस 4x 2 into 2 4. आता पहा मायनस येईल, ज्यावेळेस मायनस असतं त्यावेळेस लक्ष करून तुम्ही कॅल्क्युलेशन केले पाहिजे. हां मायनस 4xy ठीक आहे, नंतर मायनस 3y² मायनस मायनस प्लस प्लस 2y. ओके. आता राहते काय 4 into 4 16x प्लस 12y आणि मायनस 8 इज इक्वल टू 0. इक्वल तुम्हाला दिसत असेल मायनस 2 into 4 मायनस 8. ठीक आहे. आता इथं काय करणार आपण, पहिले x² प्लस 6xy, आता y² इक्वल मायनस 3y², नंतर x च्या टर्म मायनस 4x. आता इथं पहा 6xy आणि 4xy याचं कॅल्क्युलेशन राहिले. हां इथं 6xy मायनस 4xy म्हणजे 2xy ठीक आहे, मायनस 3y² मायनस 4x. आता हे मायनस 4x आणि 16x, 16 मधून 4 गेलं प्लस 12x x झालं. आता y चा दोन म्हणजे 2y आणि प्लस 12y किती होते प्लस 14y. ओके. आणि लास्टला आता मायनस 8 इज इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन जे आहे प्लस मायनस व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं बघा. असा प्रॉब्लेम 3 मार्काला तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही पॉज करून पूर्ण लिहून घ्या, प्रॅक्टिस करायची. मी आन्सर चेक करतो तोपर्यंत. ओके बरोबर आहे आन्सर. तर तुम्ही सॉल्व करून घ्या, प्रॅक्टिस करायची. मी पुढचा प्रॉब्लेम घेतोय आता. Passing through the origin and
having slopes 1 plus under root 3 and 1 minus under root 3. Okay. पहा याच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम घेतलेला आहे लक्षात ठेवा परपेंडिक्युलर लाईन जर दिली असेल तर तुम्ही लक्षात ठेवायचं जर समजा दोन लाईन एकमेकींना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्लोप हा मायनस रेसिप्रोकल मध्ये असतो ठीक आहे हे त्यांचं रिलेशन असते म्हणजे m1 * m2 -1 आणि जर दोन लाईन पॅरलल असतील तर त्या दोन पॅरलल लाईनचा स्लोप हा सारखाच असतो सेम असतो ठीक आहे आता पहा अतिशय सोपं आहे हे सुद्धा प्रॉब्लेम आहे तशा प्रकारे झाले Find the joint equation of line passing through the origin and having slope 1 plus under root 3 and 1 minus under root 3. ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला एक इक्वेशन दिलं होतं फॉर्म्युला दिला होता इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅव्हिंग स्लोप m तर y mx ठीक आहे तसं ॲक्च्युअली जनरल जे इक्वेशन आहे ax plus by plus c is equal to 0 किंवा y is equal to mx plus c ठीक आहे तर हे c काय असतं y इंटरसेक्ट असतं आणि जर y इंटरसेक्ट तुम्हाला माहिती समजा ठीक आहे ही लाईन जी आहे ती टच झाली y इंटरसेक्ट म्हणतात पण जर समजा लाईन ही पास झाली ओरिजिन मधून ठीक आहे दुसरी फिगर काढतो आपण लाइन जर ओरिजिन मधून जर पास जर झाली तर त्यावेळेस हे जे सी असते हे ऑफसेट असते म्हणजे काय होईल y mx हा फॉर्म्युला ओके तर पहा अतिशय सोपा असा प्रॉब्लेम या सोल्यूशन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू origin and having lines passing through origin and having slopes m1 is equal to 1 plus under root 3 and m2 is equal to 1 minus under root 3 ठीक है r y is equal to m1 x and y is equal to m2 x y is equal to 1 plus under root 3 x and y is equal to 1 minus under root 3 x ठीक है आता y is equal to x को मल्टीप्लाई करेंगे x plus under root 3x and y is equal to x minus under root 3x ओके आता आपण जे स्ट्रक्चर असतं आपलं हे इक्वेशनचं त्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करूया पाहा किंवा असं जरी ठेवलं तुम्ही तरी चालते काही अडचण नाही किंवा असं तुम्ही केलं तरी चालतं ओके आपण असं ठेवून कॅल्क्युलेशन करूया आता y केल्यानंतर काय होईल 1 plus under 3x
minus y is equal to 0 and 1 minus under root 3 x minus y is equal to 0. Therefore joint equation of lines are 1 plus under root 3 x minus y, याला वाटल्यास मी असं मोठं ब्रॅकेट करतो, आणि 1 minus under root 3 x minus y is equal to 0. आता बाहेरचं याला मल्टिप्लाय करूया. 1 plus under root 3 1 minus under root 3 x square. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याला मल्टिप्लाय केलं, आता याला ह्या y ला मल्टिप्लाय करायचे. मायनस 1 plus under root 3 xy मायनस y आणि x, आणि ते तिथे 1 minus under 3 xy. ठीक आहे. आणि y into y मायनस दोन्ही ही मायनस आहे, प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता पाहायचं 1 मायनस, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे बघा, a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. डायरेक्ट तो फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे काय होईल, 1 चा स्क्वेअर 1, अंडर रूट चा स्क्वेअर 3 x स्क्वेअर. आता इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, आपण काय करूया, मायनस साइन कॉमन काढू आणि xy कॉमन काढू. तर काय होईल, तर 1 प्लस अंडर रूट 3 प्लस 1 मायनस अंडर रूट 3 xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. आता इथं काय होईल, मी इथं वाटतं मायनस 2 x स्क्वेअर, आता हे प्लस आहे मायनस आहे, 1 प्लस 1 2 मायनस 2xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. मायनस मल्टिप्लाय करून देऊया, म्हणजे हे प्लस होईल, हे 2x स्क्वेअर प्लस 2xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. is required joint equation. ठीक आहे. खूप सोपं होतं. पहिला प्रॉब्लेम कशा सोपं होतं, तुम्ही पॉज करून दिले घ्या, मी आन्सर चेक करतोय. 2x स्क्वेअर प्लस 2xy मायनस y स्क्वेअर. ओके. किंवा इथे तुम्ही मध्ये मल्टिप्लाय करून जरी कॅल्क्युलेशन केलं तरी आहे, थोडं फक्त मल्टिप्लाय केलं नाही पाहिजे, तुम्ही त्याचं शॉर्टमध्ये आन्सर केलं म्हणजे असं. ठीक आहे. तर बऱ्यापैकी एक 24-25 मिनिटं झालेले आहेत आणि नेमकं सुरुवात केली, त्याच्यामुळं मी इथं स्टॉप करतोय. तुमचं एकच काम बघा सध्या, याच्या अगोदरचे जे मी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत ते पाहून घ्या, तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही फ्लोमध्ये येतात. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही बघा. ठीक आहे. आणि तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर आम्हाला इंटरेस्ट येईल. तुम्हाला सांगितलं तर मागे, पण तुम्ही जे आम्ही होमवर्क देतो का ते तुम्ही कम्प्लीटच करेल. 1-2 विद्यार्थी पाठवते, बाकी तसेच हे होतं. ठीक आहे. तर असं करू नका, अभ्यास करा. ओके. तर इथं स्टॉप करूया. थँक्यू.